जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातोय, काय सांगाल? आज जागतिक विद्यार्थी दिन संपूर्ण जगामध्ये साजरा होतोय. त्याबद्दल मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि धारावीतील पण युवकांना जागतिक विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं एक विषयावर लक्ष केंद्रित करतो. आजच्या दिवसाचं औचित्य साधून धारावीच्या युवकांची फसवणूक स्थानिक आमदार वर्षाताई गायकवाड यांनी गेल्या 10 वर्षापासून केलेली आहे. ती माहिती आपल्यासमोर सादर करतायत. धारावी करता राज्य सरकारने 2012ला ITI मंजूर करण्यात आलं होतं आणि 2014ला त्याची कारवाई पण सुरू झाली आणि त्यानंतर राज्य सरकारने त्या करता भरती करण्याचा निर्णय घेतला त्या ITIच्या स्टाफ करता आणि विद्यार्थ्यांची ऍडमिशनची प्रक्रिया पण सुरुवात करण्यात आली. परंतु त्यातील एकही विद्यार्थी धारावीच्या विद्यार्थी दिसून येत नाहीये जी ऍडमिशनची लिस्ट पाहता आणि धारावीत ज्या ठिकाणी भूमिपूजन झालं तिथे अजूनपर्यंत ITI पण दिसून येत नाही. त्यामुळे धारावीकरांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय की ITI जे राज्य सरकारने मंजूर केलेलं आहे, ज्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि जे कागदावर चालू आहे आणि दरवर्षी त्याची ऍडमिशन चालू आहे. 60 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन दरवर्षी होतात. त्यातला धारावीचा विद्यार्थी एकही नसून तर ते ITI हे धारावीत कोणी बघितलेलं पण नाहीये आणि त्याची इमारत पण कोणाला दिसली नाहीये. त्यामुळे धारावीकरांच्या मनात प्रश्न आहे की हे ITI चोरीला गेलंय का? किंवा कोणी चोरलेलं आहे किंवा हा एक धारावीकरांची फसवणूक आहे काय? त्यामुळे हा एक खोटा प्रकार आजच्या या जागतिक विद्यार्थी दिनाचं औचित्य साधून मी उघडकीस आणतोय. आमदार वर्षाताई गायकवाड यांनी धारावीकरांची विशेष करून युवकांची फसवणूक केलेली आहे. ITIचं भूमिपूजन केलेलं आहे. 20 कोटी ITI साठी निधी मंजूर झालेला आहे. ITI साठी स्टाफ पण मंजूर झालेला आहे. ITIचं दरवर्षी ऍडमिशन पण चालू आहे. पण धारावीत प्रत्यक्षात ITI नाहीये आणि धारावीतल्या मुलांना त्याची कुठलीही फॅसिलिटी मिळत नाही. त्यामुळे आजच्या या विद्यार्थी दिनानिमित्त हा मी घोटाळा हा उघडकीस आणत आहे, त्याचा निषेध मी करत आहे आणि धारावीतल्या विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवावी. विशेष करून 18 वयाच्या वरचे जे नवीन मतदार आहेत त्यांनी निषेध म्हणून याची मतदानाच्या माध्यमातून निषेध आपला नोंदवावा. दुसरं, धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे धारावीतल्या युवकांकरता राज्य सरकारने बनवलं होतं, परंतु धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आता प्रायव्हेट संस्थेमार्फत चालवण्यात येतं आणि लाखो रुपयाची मेंबरशिप त्या ठिकाणी घेतली जाते आणि ते धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही म्हणून BKC स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून आता ओळखलं जात आहे आणि आज आपण बघाल धारावीच्या मध्यवर्ती ठिकाणी ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे आणि त्या ठिकाणी धारावीतल्या एकाही मुलाला ऍडमिशन मिळत नाहीये. ही पण धारावीच्या युवकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक आहे. तिथे बघाल तर बाहेर मर्सिडीज BMW सारख्या गाड्या उभ्या राहिल्या असतात आणि श्रीमंतांची मुलं त्या सर्व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा उपभोग घेत असतात. तर आज ह्याही दोन गोष्टी युवकांच्या विरुद्ध स्थानिक आमदार वर्षाताईंनी ह्या गेल्या 10 वर्ष केलेल्या आहेत. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला धारावीतल्या सर्व विद्यार्थ्यांनी युवकांनी ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ज्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्यांनी या घोटाळ्याच्या विरुद्ध मतदान करावं. राजेश खंदारे यांना मतदान करून आपला निषेध नोंदवावा आणि गेले 10 वर्ष युवकांची जी फसवणूक झालेली आहे ते फसवणूक त्यांनी मतदानाच्या माध्यमातून निषेध म्हणून नोंदवावी ही मी विनंती करतो.